नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय गणित द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहिलं टिंबटिंब ही चौरस संख्या आहे। आता चौरस संख्या म्हणजे काय की 5 × 5 = 25, तर 25 ही चौरस संख्या आहे। किंवा 2 × 2 = 4, ही 4 ही चौरस संख्या आहे। तसे इथे ज्या संख्येने त्याच संख्येला गुणल्यानंतर बघा आता 60 अशी संख्या आहे का की दोन्ही सारख्या संख्यांनी गुणल्यावरती 60 येणारे, 72, 81। बघा आता 81 म्हणजे 9 × 9 = 81, म्हणजे 81 ही चौरस संख्या आहे। पुढचं 0.4 मीटर बरोबर टिंबटिंब सेंटीमीटर। आता 0.4 मीटर म्हणजे 40 सेंटीमीटर। तिसरं 8 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता चौरसाचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी, असं तुम्हाला उदाहरणसुद्धा सोडवायला येऊ शकतं। आता बाजूची लांबी सारखीच असते, 8 × 8 = 64 चौरस सेमी। बघा आता पर्याय क्रमांक किती आहे? 64 चौरस सेमी। ब प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। अ गट, ब गट आणि इथे उत्तरं लिहायची आहेत। आता 2.25 म्हणजे 2.25। आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी। दुपारी 2:10। आता इथं 14 म्हणजे बघा आता हे 24 ताशी घड्याळामध्ये काय होतं, 2 म्हणजे 14 येतात। 12 नंतर 13 आणि 14, 14:10 म्हणजे हे 24 ताशी घड्याळामध्ये आहे, म्हणून 14:10। पुढचा क आहे, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। ज्या त्रिमितीय आकारात सर्व पृष्ठे चौरसाकार असतात त्या आकारास इष्टिकाचिती म्हणतात। हे विधान चूक आहे। ज्या त्रिमितीय आकारात सर्व पृष्ठे चौरसाकार असतात त्या आकारास घन म्हणतात, म्हणून हे विधान चूक आहे। त्रिकोणी संख्या अनंत असतील बरोबर। दुसरा प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 6। पहिलं, आकृतीचे निरीक्षण करा व आकृतीची परिमिती काढा। आता कोणतीही आकृतीची परिमिती म्हणजे त्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज करायची असते, एवढं फक्त लक्षात ठेवा। मग तुम्हाला कुठल्याही आकाराची तुम्हाला आकृती दिलेली असेल, त्यांच्या सगळ्या बाजू दिलेल्या असतात, तर त्याची परिमिती काढताना फक्त सगळ्या बाजूंची बेरीज करायची। आकृतीची परिमिती बरोबर कोणत्या पण एका बाजूने सुरुवात करा। आता समजा आपण इथनं सुरुवात केली, 8 + 8 + 18 + 12 आणि +18। 8 + 8 + 18 + 12 + 18। आता 8 आणि 8 किती झाले? 16। तुम्ही डायरेक्ट पण बेरीज करू शकता। 18 आणि 18 36 + 12 बरोबर 6 6 12 आणि 2 14, ह्याचा 1 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 1 6, 64 मीटर।
आकृतीची परिमिती किती आहे? 64 मीटर आहे. दुसरं गणित त्यातलं, दिलेली विधाने बरोबर होण्यासाठी पदावल्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिहा. 0 अधिक 1. तर 0 अधिक 1 म्हणजे 1. शून्यामध्ये कोणती संख्या मिळवली तर त्याचं बेरीज तीच संख्या येते. आणि इथं उत्तर आलेलं आहे 1. इथं आपण बाजूला लिहून घेऊ हवं तर. आणि 7 गुणिले इथं आपल्याला, मग इथं ही मोठी संख्या आहे म्हणजे 1 ही मोठी आहे. आता 1 मोठी केव्हा होईल? जेव्हा म्हणजे शून्यापेक्षा 1 मोठी असते. म्हणजे एकापेक्षा लहान फक्त 0च आहे. कारण 2 पण एकापेक्षा मोठा आहे, 3 एकापेक्षा मोठा आहे. म्हणजे 0 हा फक्त एकापेक्षा लहान आहे. आता इथं 7 गुणिले कोणती संख्या येईल? म्हणजे 0 येईल. तर इथं 0 येणार आहे. कारण कोणत्याही संख्येने 0ला गुणलं तर गुणाकार 0 येतो. म्हणून या ठिकाणी 0 घ्यावं लागेल. दुसरं गणित, 48 भागिले 3. आता 48ला 3ने भागलं तर 16 त्रिक 48 म्हणजे किती येतात? 16 येतात. किंवा तुम्ही इथे बाजूला तुमचं असं लक्षात नाही आलं तर 48ला 3ने भाग देऊन बघा. तोंडी तुम्हाला सोडवता आलं नाही तर तिथं भाग द्या. 3 1 3, 4मधनं 3 गेले 1, वरून घेतला 8, 3 सक 18 म्हणजे किती आले? 16. आता 16 ही संख्या लहान आहे म्हणजे इथं हे चिन्ह आहे. मग 5 गुणिले कोणती संख्या येईल? तुम्ही इथं कोणतीही संख्या लिहू शकता. 5 गुणिले 3 पण येऊ शकतं, कारण 5 त्रिक 15 होतात, ती पण 16 आहे. म्हणजे 15पेक्षा लहान संख्या येणारी कोणतीही संख्या तुम्ही लिहू शकता. इथं 0 घेतला तर 0सुद्धा 16पेक्षा लहान आहे. 1 घेतला तर 5 1 5 होणार, 5 पण लहान आहे. 2 घेतला तर 5 दुणे 10, 3 घेतला तर 5 त्रिक 15. म्हणजे 15पर्यंत तुम्ही इथं आपल्याला संख्या आली पाहिजे. मग इथं 0 1 2 3पर्यंत कोणतीही संख्या इथं तुम्ही लिहू शकता. म्हणजे समजा आता इथे मी 3 लिहिले तर 3 5 15. याप्रमाणे या प्रकारची उदाहरणं सोडवायची आहेत. एका रिक्षाचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे. तर ती रिक्षा पाऊण तासात किती अंतर जाईल? आता इथं एका तासामध्ये किती जाते? एका तासात 30 किलोमीटर अंतर जाते. तर आपल्याला पाऊण तासात विचारलेलं आहे. पाऊण तासात किती जाईल? तर 30 किलोमीटरच्या 30 किलोमीटरच्या पाऊणपट. म्हणजे 30 गुणिले पाऊण म्हणजे किती? 3/4. आता इथं 30 गुणिले 3 करावं लागेल. 30 त्रिक 90 भागिले 4. आता असं जर तुमच्या लक्षात नाही आलं तर 90ला 4ने भागा. 4 दुणे 8, 9मधनं 8 गेले 1, वरून घेतला 0, 4 दुणे 8, 10तनं 8 गेले 2, हाचा 1 0. म्हणजे 22 पूर्णांक. आता इथं लिहिताना आपल्याला बाकी जी असते ती अंशस्थानी घ्यायची आणि भाजक जो आहे तो छेदस्थानी घ्यायचा. 22.2/4. इथं भाग दिला आपण 2 1 2, 2 दुणे 4 म्हणजे 22.1/2 किलोमीटर अंतर जाईल.
म्हणून ती रिक्षा पाऊण तासात 22.12 किलोमीटर अंतर जाईल. सोडवा. 6.95 अधिक 74.88. आता हे उदाहरण लिहिताना तुम्ही आखून सोडवलं तरी चालेल, फक्त पॉईंट खाली पॉईंट इथं महत्त्वाचं आहे. 6.95 आणि 74 म्हणजे हा एकक आहे, मग एकक खाली एकक आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 74 याप्रमाणे येणार आहे, एकक खाली एकक. 74.88 ह्यांची करायची आहे आपल्याला बेरीज. तुम्ही आता हे घरं आखून केलं तरी चालेल. 8 आणि 5 13, हातचा 1. 9 आणि 10 आणि 8 18, हातचा 1. पॉईंट आहे तसाच. 6 आणि 4 10 आणि 1 11, हातचा 1. 7 आणि 1 8. 81.83. पहिलं उदाहरण आपण घेतलं आहे. आता दुसरं उदाहरण 63.4. वजाबाकी करायची आहे, वजा 31.8. बेरीज आणि वजाबाकी करताना दशांश चिन्ह हे एकाखाली एकच आले पाहिजे. आणि पूर्णांक लिहिताना एकक खाली एकक, दशक खाली दशक याप्रमाणे. आणि इकडच्या संख्यासुद्धा दशांश शतांश संख्या ज्या आहेत त्यासुद्धा त्याप्रमाणेच आल्या पाहिजेत. आता इथे 4मधनं 8 जात नाही म्हणून आपण 14 घेतले. 14तनं 8 गेले 6. इथं आपण हातचा परत केला, वजाबाकी करतोय म्हणून खाली हातचा दिला आहे. 1 आणि 1 2. 3मधनं 2 गेले 1, पॉईंट तसाच. आणि 6मधनं 3 गेले 3. 31.6. पुढचं गणित. प्रत्येक घड्याळात दाखवलेली वेळ त्याखाली चौकटीत लिहा. आता इथं किती वाजले बघा. 1च्या पुढं काटा आहे आणि 4वर काटा आहे, म्हणजे 20 मिनटं. 1:20 शब्दात तुम्ही लिहिलं तरी चालेल. 1:20 किंवा 24 ताशी जर घड्याळ असेल, म्हणजे 24 ताशी आपण विचार केला तर 12 आणि हे किती येतात मग 13. 13:20 हे 24 ताशी घड्याळाने, हे 12 ताशी घड्याळाप्रमाणे. आता पुढचं उदाहरण घेऊया. 10:15 किंवा तुम्ही असंही लिहू शकता 10:15 याप्रमाणे लिहिलं तरी चालेल. पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती? आता इथं आपण पहिली संख्या 3, दुसरी संख्या 3मध्ये 3 मिळवा. 3 आणि 3 6. मग तिसरी संख्या इथं जी बेरीज येते ती घ्यायची आहे. त्यात इथं पुढची संख्या मिळवत जायची. 4 बरोबर 10. 10 अधिक 5 बरोबर 15. 15 अधिक 6 बरोबर 21. 21 अधिक 7 बरोबर 28. 28 अधिक 8 बरोबर 36. तर 4 5 6 7. 8वी संख्या 36 अधिक 9. 9 6 45. आणि 45 अधिक 10 बरोबर 55. आणि 55 अधिक 11 बरोबर 66. 8 9 ही 10वी संख्या आली 66. याप्रमाणे
कोणतीही त्रिकोणी संख्या विचारली असेल तर ती आपल्याला काढता येते. पहिली दिलेली जी संख्या आहे ती आपण घेतली 3, त्याच्यात मिळवले 3, 3 आणि 3 6. जी बेरीज येते त्याच्यामध्ये पुढचा अंक मिळवत जायचा. आता 6 घेतले आपण, 6मध्ये इथं 3 मिळवले, पुढं 4 मिळवले. 3 4 5 6 7 8 9 10 11. 10वी संख्या काढायची आहे. म्हणजे आपण इथं क्रम लिहिले, ही पहिली संख्या म्हणून इथं आपल्याला 11 मिळावे लागत आहेत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याप्रमाणे फक्त लक्षात ठेवा की आलेल्या बेरजेमध्ये पुढची संख्या मिळवायची. म्हणजे 3 मिळवला असेल आधी तर मग 4 मिळवायचा, मग 5, मग 6 7 याप्रमाणे. म्हणजे 10वी त्रिकोणी संख्या जी आहे ती 66 आहे. 10वी त्रिकोणी संख्या बरोबर 66. याप्रमाणे हे त्रिकोणी संख्येचं उदाहरण सोडवायचं आहे. 7वं गणित, अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात लिहा. पहिलं ए वजा 0 बरोबर ए. म्हणजे इथं ए आपण ही कोणतीही संख्या घेतली तर कोणत्याही संख्येतनं आपण 0 वजा केला तर उत्तर आपल्याला तीच संख्या मिळतं. ते आपल्याला गुणधर्म शब्दात लिहायचं आहे. कोणत्याही संख्येतून शून्य किंवा इथं शब्द लिहा. 0 ही संख्या वजा करून येणारी वजाबाकी त्या संख्येएवढी असते. दुसरं, बी भागिले 1 बरोबर बी. म्हणजे कोणत्याही संख्येला आपण 1ने भागलं तर उत्तर काय येतं? तीच संख्या येतं. हा गुणधर्म आहे, तो शब्दात लिहायचा. कोणत्याही संख्येला 1ने भागले असता येणारा भागाकार त्या संख्येएवढा असतो. त्या संख्येएवढा असतो. याप्रमाणे कधी कधी आपल्याला गुणधर्म दिलेला असतो आणि गणितात रूपांतर करायचं असतं. इथं आपल्याला गणित दिलेलं आहे म्हणजे गणिती रूपांतर आहे आणि गुणधर्म लिहायचा आहे. पुढचं 8वं गणित, एका त्रिकोणाच्या बाजूंची लांबी अनुक्रमे 19.5 सेमी, 22.7 सेमी आणि 14.2 सेमी आहे. तर त्रिकोणाची परिमिती किती? आता त्रिकोणाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे 19.5 अधिक 22.7 अधिक 14.2. आता ही बेरीज तुम्हाला आडवी करता आली तर ठीक, नाही तर तुम्ही उभी बेरीज करा. 19.5 आता एकाखाली एकक दशकाखाली दशक लिहायचं आहे. म्हणजे 22.7 आणि 14.2. याप्रमाणे एकक खाली एकक, दशक खाली दशक आणि दशांश खाली दशांश लिहायचं आहे. पॉईंट खाली हा दशांश चिन्ह एकाखाली एक आले पाहिजे. आता 7 आणि 5 12 आणि 2 14, हातचा 1.
9 आणि 1 10 आणि 2 12, 12 आणि 4 16, दशांशचिन्ह आहे तसंच. हातचा 1, 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 1 5. म्हणजे त्रिकोणाची परिमिती किती आहे? त्रिकोणाची परिमिती बरोबर 56.4 सेमी. पुढचा तिसरा प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत पेक्षा लहान बरोबर पेक्षा मोठे यापैकी योग्य चिन्ह लिहा. आता बघा इथं 7 अधिक 6 किती होतात? 7 आणि 6 13. हे आपण बाजूला सोडून घेऊया. आणि 22 भागिले 2, 22ला आपण 2ने भागलं तर 11 दुणे 22 म्हणजे 11 येतात. म्हणजे हे याचं उत्तर येते. मग इथं कोणती संख्या मोठी आहे, कोणतं चिन्ह येईल? तर 13 हा 11पेक्षा मोठा आहे, म्हणजे हे चिन्ह येणार आहे. तुम्ही असं बाजूला सोडवलं तरी चालेल जर तुम्हाला तोंडी लक्षात नाही आलं तर. 14 पंचे 70, 14 गुणिले 5 आहे म्हणजे 14 पंचे 70, आणि 10 गुणिले 7 म्हणजे 10 7सुद्धा 70. म्हणजे दोन्ही संख्या समान आहेत, म्हणजे इथं बरोबरचं चिन्ह येईल. आता 18 वजा 2, 18मधनं 2 गेले 16, आणि 4 गुणिले 9, 9 चौक 36. जी क्रिया आहे त्या क्रियेप्रमाणे उत्तर काढायचं आहे. इथं वजाबाकी आहे म्हणून आपण वजाबाकी केली. 18 वजा 2 16. इथं गुणाकार आहे. 4 गुणिले 9, 9 चौक 36. आता दोघांमध्ये कोणती संख्या लहान आहे, कोणती मोठी आहे? 36 मोठी आहे, म्हणजे हे चिन्ह येईल. याप्रमाणे इथं चिन्ह आपल्याला भरायचे असतात. पुढचं गणित घेऊया. किशोरने 4 किलोग्रॅम 250 ग्रॅम साखर, 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम शेंगदाणे व 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ खरेदी केला, तर त्याने एकूण किती किलोग्रॅम साहित्य आणले? आता इथं आपण किलोग्रॅम आणि ग्रॅम. 4 किलोग्रॅम 250 ग्रॅम, 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम. 4 किलोग्रॅम 250 ग्रॅम, 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम आणि 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम. आता यांची आपल्याला बेरीज करायची, कारण एकूण किती किलोग्रॅम साहित्य आणलं असा प्रश्न आहे. इथं शून्याशी 0, 5 आणि 5 10, हातचा 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10 आणि 5 15, 4 आणि 3 7 आणि 1 8, म्हणजे 8 किलोग्रॅम झाले. आणि इथं पुन्हा 1500 ग्रॅम आहे. आता हा जो 1 आहे हा आपल्याला इकडे मिळवायचा आहे, अधिक 1. मग हा 1 आपण इकडे घेतला, तिथे किती राहिले? 500. तुम्ही याप्रमाणे इथं आखलं तरी चालेल. हा 1 आपण इकडे घेतला. 8 आणि 1 किती झाले? आता 9 झाले. 9 किलोग्रॅम आणि हे 500 ग्रॅम. मग किशोरने एकूण 9 किलोग्रॅम 500 ग्रॅम साहित्य आणले. पुढचे गणित. सुरुवातीला ठोकळ्यांची रचना दिली आहे. आता हे ठोकळे इथे 4 ठोकळे आहेत आणि त्याच्यावरती हा एक ठोकळा ठेवला आहे. त्यापुढे त्याची द्विमितीय दृश्ये दिली आहेत. प्रत्येक दृश्य समोरून, बाजूने किंवा वरून दिसणारे असे कोणत्या प्रकारचे आहे ते
लिहा. आता हे जर आपण बघितलं तर हे बाजूने दिसते आपल्याला. बघा इकडून जर बघितलं तुम्ही तर हे 2 आणि याच्यावरती हा ठेवलेला, लांबून जर बघितलं तर हा याच्यावर ठेवलेला आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे हे दिलेलं आहे, हे 2 आणि हे, म्हणजे हे जे आहे ते बाजूने आहे. आता हे 2 आणि वरचं म्हणजे हे समोरून आहे. आणि जर वरून बघितलं तर फक्त आपल्याला इथे हे 4 ठोकळे दिसणार आहे, कारण हा खालचा ठोकळा दिसणार नाही, हा ह्याच रांगेत आपल्याला दिसणार आहे, म्हणजे हे वरून दिसणार आहे. अब्दुलने संगणकावर काम करण्यासाठी 11 वाजता सुरुवात केली व दुपारी 3:30 वाजता त्याचे काम संपले, तर त्याने किती वेळ काम केले? आता इथं 11 वाजेपासून 3 वाजून 30 मिनिटांपर्यंत काम केलेलं आहे. आता 3 वाजून 30 मिनटं जे आहेत ते 24 ताशी घड्याळामध्ये 3 म्हणजे किती येतात? 15. 12 नंतर 13, 14, 15. 15 वाजून 30 मिनटं म्हणजे हे झालं 24 ताशी घड्याळामध्ये, 24 ताशी घड्याळाप्रमाणे. आता वजाबाकी करायची आपल्याला. 15 वाजून 30 मिनटं वजा 11 वाजून 00 मिनटं, म्हणजे इथं 0, इथं 3, 5मधनं 1 गेले 4 आणि हे 0. म्हणजे त्याने किती वेळ काम केले? तर 4 तास 30 मिनटे काम केले. मग अब्दुलने संगणकावर 4 तास 30 मिनिटे काम केले. याप्रमाणे अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं गणित घेऊया. पुढे दिलेल्या प्रत्येक नक्षीतील आकृतिबंध शोधा व आकृतिबंधाचा वापर करून चौकट पूर्ण करा. आता इथं आकृतिबंध म्हणजे काय की हे फूल याप्रमाणे दिलं आहे आणि वरती गोल आहे. नंतर इथे हे उलटं दिलं आहे, म्हणजे एक सुलट एक उलट, एक सुलट एक उलट. आता ह्याच्यानंतर कुठलं येणार आहे? तर हे सुलट पद्धतीचं जे आहे ते येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने फक्त हा आकृतिबंध काय आहे तो आपल्याला शोधायचा आहे. आणि इथं ह्या बॉल याप्रमाणे, म्हणजे हा खाली आला आहे तर हा खाली आला तिसरा एक सोडून, पुढचा हा म्हणजे पुढचा आता काय येणार आहे? उलटा येणार आहे. याप्रमाणे हे पूर्ण करा. इथं तसंच आहे, इथं तर सेमच आहे, इथं काहीच नाही आहे तसंच काढायचं आहे. आता इथं हे याला जोडलं म्हणजे ही बाजू जी आली तीच इथे घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही याला जोडल्यानंतर पुढं अजून एक आहे, आणि हा इथं याप्रमाणे हा आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. पुढचं, एका चौरसाकार खोलीची बाजू 4 मीटर आहे. त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी
एका चौरस मीटरला 35 रुपये याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल. आता चौरसाकार खोलीची बाजू आपल्याला दिलेली आहे 4 मीटर. खोलीची बाजू बरोबर 4 मीटर. आता इथं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरसाचे क्षेत्रफळ हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल. बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथं खोलीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. किंवा चौरसाकार खोलीचे असं लिहावं तर चौरसाकार खोलीचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी. बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी. आता बाजू दिलेली आहे 4 गुणिले 4 म्हणजे 16 चौरस मीटर. आता एका चौरस मीटरला 35 रुपये, तर 16 चौरस मीटरला किती असं आपल्याला काढायचं आहे. मग द्यावी लागणारी मजुरी बरोबर 16 गुणिले 35. एकूण क्षेत्रफळ आलेलं आहे 16 आणि एका चौरस मीटरचा दर आहे 35 रुपये. म्हणून आपल्याला 16 गुणिले 35 करावं लागेल. आता तुम्हाला इथं गुणाकार करता आला डायरेक्ट तर ठीक, नाहीतर सरळ तुम्ही 35 गुणिले 16 गुणाकार करा. आता इथं 6ने एकाने गुणलं तरी चालेल किंवा डायरेक्ट आपण 16ने गुणूया. 16 पंचे 80 हातच्या आले 8. 16 त्रिक 48. 48 आणि 8 56 म्हणजे 560 रुपये मजुरी द्यावी लागेल. 560 रुपये मजुरी द्यावी लागेल. प्रश्न 4. खालील उपप्रश्न सोडवा. दिलेली सारणी पूर्ण करा. व्यवहारी अपूर्णांक, दशक, एकक, शतांश, दशांश, शतांश, दशांश अपूर्णांक रूपात लेखन आणि वाचन. आता इथं 9.5/10. आता याचं इथं आपल्याला ह्या 2 रिकाम्या जागा भरायच्या आहेत. इथं दिलेले 9.5. आता हे वाचन आहे. इथं लेखन करायचे म्हणजे इथं काय येणार 9.5. आता शतांश इथं नाहीचे. आता इथं दशांश किती आला 5 आला, म्हणजे एकक किती येणार इथं 9 येणार. तसं आता इथे एकक 4 आलेत. मग दशांश आता इथं बघा 4.07 याच्यावरून आपल्याला ह्या 2 जागा भरायच्या आहेत. मग आता इथं दशांश काय येणार आहे 0. दशांश चिन्हानंतरची पहिली संख्या जी असते ती दशांश असते आणि दुसरी शतांश म्हणजे इथे येणार आहे 7. पुढचं तिसरं गणित 62/10. आता इथं 0.62 दिले बघा. ही एक आपल्याला फक्त जागा भरायची आहे रिकामी जागा आणि ही एक भरायची. आता याचं वाचन काय येणार तर 0 दशांश चिन्ह 0.62. इथं पूर्णांक काहीच नाहीत म्हणून एकक दशक इथे येणार नाही. म्हणजे तिथं दशक तर नाहीच आहे, एकक पण नाही आहे, कारण एकक इथं काय तर 0 आहे. इथं पुढं 4 होते म्हणून इथं एकक
4 आले. इथं पुढं 9 आहे म्हणून ते एकक 9 आले. इथं काहीच नाही म्हणून इथं काय आले? 0 आले. हे लक्षात घ्या. आता इथं दशांश किती आहे? 6. दशांश चिन्हानंतरचं पहिलं घर म्हणजे काय असतं? दशांश म्हणजे हे 6. दुसरं घर म्हणजे काय? शतांश म्हणजे इथे किती येणार आहे? 2 येणार आहे. आता पुढचं 25. आता इथं 25 म्हणजे दशक. हा एकक आणि हा दशक म्हणजे इथं दशक किती आले? 2 आणि एकक किती आले? 5. मग 25 दशांश चिन्ह 3 आहे म्हणून इथे किती आले बघा? दशांश 0 आले आणि शतांश 3 आलेले आहेत. आणि 25 दशांश चिन्ह 0 3 अशा पद्धतीने इथं नेमकं काय दिलेलं आहे आणि काय विचारलं आहे हे याचा विचार करून रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पुढचं दुसरं चित्रलेखाचं गणित आहे. वडगावमध्ये असणाऱ्या विविध वाहनांची माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीवरून चित्रलेख काढा. आता हा चित्रलेख तुम्ही चित्र काढायचे. तिथं स्वयंचलित दुचाकी 60, 4 चाकी किंवा कार जीप जी आहे ती 24, मोठी वाहने ट्रक बस इत्यादी 12 आणि इथं ट्रॅक्टर 24. आता इथं ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या कोणत्या संख्येच्या पटीमध्ये आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आता इथं बघा सगळ्यात लहान संख्या 12 आहे. मग 12 दुणे 24, 12 दुणे 24 आणि 12 पंचे 60. म्हणजे इथं एक चित्र म्हणजे 12 वाहन घ्यायचं आहे. एक चित्र बरोबर 12 वाहने. मग त्याप्रमाणे आता इथं आपल्याला इथं किती चित्र काढावे लागतील? 2 चित्र काढावे लागतील. 2 चित्रे. आता इथं किती काढावे लागेल? एकच चित्र येईल. तुम्ही गाड्या वगैरे तुम्हाला जसं जमेल तर त्याप्रमाणे तुम्ही काढू शकता. आता इथं किती येणार आहे? 12 दुणे 24 म्हणजे इथंसुद्धा 2 चित्रे आणि 12 पंचे 60 म्हणजे 5 चित्र. 5 चित्र या ठिकाणी काढावे लागतील. तर अशा पद्धतीने इथं तुम्ही हाच चौकोन ह्याच पुढं वाढवून इथं तुम्ही चित्र काढायचे आहेत. फक्त इथं महत्त्वाचं काय आहे की एका चित्रासाठी तुम्ही किती वाहनं घेत आहे. आपण इथं एका चित्रासाठी 12 वाहनं घेतले म्हणजे आपल्याला कमीत कमी चित्र काढता येतील आणि त्या पटीमध्ये ह्या संख्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं आपल्याला किती चित्र काढायचे आहेत हे आपल्याला काढता येतं. पुढचं गणित घेऊया. तिसरे गणित. 60 मीटर लांब 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला 4 पदरी कुंपणदार लावायचे आहे तर त्यासाठी किती तार लागेल? तारेचा दर 30 रुपये प्रति मीटर असल्यास कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च किती येईल? आता इथं आपल्याला शेताला 4 पदरी कुंपण घालायचं आहे. 1 पदरी कुंपण म्हणजे त्या शेताची परिमिती येणार आहे. 1 पदरी कुंपणासाठी लागणारी तार बरोबर शेताची परिमिती. म्हणजे आपल्याला शेताची परिमिती काढायला हवी आणि शेत जे आहे ते आयताकार आहे कारण इथं 60 मीटर लांबी आहे आणि 40 मीटर रुंदी आहे म्हणून आयताकार शेताची परिमिती किंवा तुम्ही शेताची परिमिती लिहिली तरी चालेल. शेताची परिमिती. आता शेत जे आहे ते आयताकृती आहे त्याच्यामुळे याचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. किंवा तुम्ही ही 4 वेळा बेरीज केली तर 60 अधिक 40 अधिक 60 अधिक 40 असं केलं तरी चालेल कारण परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते. मग 2 गुणिले 60 अधिक 2 गुणिले 40 कारण लांबी 40 दिली 60 दिली आहे आणि रुंदी 40 दिली आहे म्हणून 2 गुणिले 60 2 गुणिले 40. मग 60 गुणिले 2 120 आणि 40 गुणिले 80
मग 120 आणि 80 किती झाले? 200 मीटर. आता ही एक पदरी कुंपणाची तार झाली. एक पदरी कुंपणाची तार बरोबर 200 मीटर. आता 4 पदरी आपल्याला काढावं लागेल. 4 पदरी कुंपणासाठी लागणारी तार बरोबर 200 गुणिले 8. यांचा आपण गुणाकार केला तर 8 दुणे 16 आणि हे 2 शून्य म्हणजे 1600 मीटर. सॉरी 4 8 नाही 4 पदरी, कारण आपल्याला 4 पदरी कुंपण घालायचं आहे. मग 4 दुणे 8 बरोबर 4 दुणे 8 800 मीटर. 4 पदरी कुंपणासाठी लागणारी तार 200 गुणिले 4 800 मीटर. आणि पुढं आपल्याला काय दिलं आहे की तारेचा दर 30 रुपये प्रति मीटर असल्यास कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च काढायचा आहे. मग तारेचा खर्च बरोबर एकूण तार लागणार आहे 800 मीटर गुणिले 30. 1 2 3 शून्य आपण दिले. 8 त्रिक 24 किंवा तुम्ही हा उभा गुणाकार केला तरी चालेल. 24,000 रुपये. कुंपणासाठी लागणाऱ्या तारेचा खर्च बरोबर रुपये 24,000. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. पुढच्या प्रश्नपत्रिका मी लवकरच अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना ही प्रश्नपत्रिका सोडवता येतील. थँक्यू.